Good morning, all of you. First of all, thank you for this giving me wonderful opportunity. Introduce myself. My name is Gayatri Madhavatane. I am from Latur. I have completed my SSC board examination from Sri Shivaji Madhyamik Vidyalaya Latur and my HSC board examination completed from Sri Sanjeevani Mahavidyalaya Chapoli. I have got 88 percentage in SSC and 76 percentage in HSC. Currently, I am pursuing from BSc CS second year at Rajashri Mahavidyalaya Latur Autonomous College. Rajashri Shahu Mahavidyalaya is a second most famous college in Maharashtra. My strength is I am a self-motivating person and be positive person. I have strong communication skills also. My short-term goal is completed my daily routine and my long-term goal is to get a job in reputed company at good position in that company. And my hobbies is traveling on spiritual places and reading books. Lastly, I am a quick learner because my past mistakes and experiences. I have got certificate project management 101 by Simply Learn and cybersecurity. And I make a notepad using C#.net and I make a website using HTML and CSS. Thank you all of you. मी आज माझा नोटपॅड एक्सप्लेन करणार आहे. मी मायक्रोसॉफ्ट व्हिज्युअल स्टुडिओ 2010 मध्ये नोटपॅड बनवलेला आहे युजिंग C#.net. हे पहा, मी नोटपॅडची डिझाईन अशी बनवलेली आहे. हा आहे नोटपॅडचा फॉर्म. तर याला म्हणतात टायटल बार, जेथे आपण नोटपॅड हे टायटल दिलेलं आहे. टायटल बारमध्ये मिनिमाइज, मॅक्झिमाइज अँड क्लोज हे बटन्स आहेत. हे ब्लॅक कलरची मेन्यू स्ट्रीप आहे, म्हणजेच मेन्यू बार आहे, जी आपण व्ह्यू मध्ये जाऊन टूलबॉक्स मध्ये जाऊन येथून आपण मेन्यू स्ट्रीप घेतलेली आहे. मेन्यू स्ट्रीपला आपण घेतलेला आहे. मेन्यू स्ट्रीपमध्ये आपण फाईल, एडिट, फॉर्मॅट आणि हेल्प हे मेनू घेतलेले आहेत. फाईलमध्ये आपण न्यू, ओपन, सेव्ह, एक्झिट आणि क्लोज हे सब मेन्यू घेतलेले आहेत आणि त्यांचे शॉर्टकट कीही घेतलेली आहे आणि हे इमेज दिलेले आहेत. एडिटमध्ये कॉपी, पेस्ट, कट, अंडू, रिडू, डेट, टाइम, सिलेक्ट ऑल आणि फॉन्ट घेतलेले आहेत सब मेनू. फॉर्मॅटमध्ये बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन, स्ट्राईक आउट, कलर, फॉन्ट घेतलेला आहे. हेल्पमध्ये अबाउट हा सब मेन्यू घेतलेला आहे. ही व्हाईट कलरचं रिच टेक्स्ट बॉक्स आहे, जो आपण व्ह्यू मध्ये जाऊन टूलबॉक्स मध्ये जाऊन इथून घेतलेला आहे. रिच टेक्स्ट बॉक्समध्ये आपण कोणताही टेक्स्ट लिहू शकतो. हे ब्लॅक कलरची स्टेटस स्ट्रीप आहे, ते सुद्धा आपण व्ह्यू मध्ये जाऊन टूलबॉक्स मध्ये जाऊन इथून घेतलेली आहे. स्टेटस बार मध्ये आपण रेडी, स्टेटस लेबल 1, स्टेटस लेबल 2 आणि प्रोग्रेस बार घेतलेला आहे. लेबल 1 ला रेडी, लेबल 2 ला टाइम नाव दिलेलं आहे. तर आपण नोटपॅडची डिझाईन ही पाहिली. नोटपॅडचा कोड पाहूयात. हा आहे नोटपॅडचा कोड. स्टार्टिंगला आपण स्टेटस स्ट्रीप मध्ये लेबल 1
जो रेडी नाव दिलं होतं आपण, आणि लेबल 2 ला डेट टाइम आणि प्रोग्रेस बारचा हा कोड आहे. तर हा रेडी नाव दिलेला आहे. इथे आपण डेट आणि टाइम, जो करंट डेट आणि टाइम शो करण्यासाठी हा कोड घेतलेला आहे आणि प्रोग्रेस बारसाठी हा कोड घेतलेला आहे. प्रोग्रेस बारची मिनिमम व्हॅल्यू 0 आणि मॅक्झिमम व्हॅल्यू 100 असते. तर आपण प्रोग्रेस बारसाठी 50 घेतलेला आहे. जेव्हा आपला प्रोग्रेस बार 50 होईल तेव्हाच आपल्याला मेन्यू स्ट्रिप आणि टेक्स्ट दिसेल. हे आहे एक्झिट साठीचा कोड, दिस डॉट क्लोज फंक्शन्स. क्लोज साठी ही सेम कोड घेतलेला आहे. कॉपी साठी आपण रिच टेक्स्ट बॉक्स 1 डॉट कॉपी फंक्शन घेतलेला आहे. जो आपण रिच टेक्स्ट बॉक्समध्ये टेक्स्ट लिहिणार आहोत ते कॉपी व्हावं. हे पहा, पेस्ट, कट आणि क्लिअर साठी सेम कोड आहे जो आपण कट कॉपी क्लिअर करण्यासाठी यूज करणार आहोत. हे आहे ओपन साठी आणि सेव्ह साठीचा कोड, जो दोन्ही कोड सेमच आहेत. डेट टाइमसाठी जो करंट डेट आणि टाइम आहे तो शो करण्यासाठी हा कोड घेतलेला आहे. अंडू, रिडू आणि सिलेक्ट ऑल साठी ही सेमच कोड आहे, फक्त नेम चेंज आहेत अंडू, रिडू. हा आहे फॉन्ट साठीचा कोड. हा कलर साठीचा कोड आहे. फॉन्ट साठीचा कोड आपण तिथे इफ हा यूज केलेला आहे. ओके. हा आहे बोल्ड साठीचा कोड. हा आहे फॉन्ट साठी कोड. इटॅलिक, अंडरलाईन, स्ट्रिक आउट साठी सेमच कोड आहेत, फक्त नेम चेंज आहेत. अंडरलाईन, स्ट्रिक आउट, बोल्ड, इटॅलिक. हा आहे अबाउट साठी कोड, जो आपण मेसेज बॉक्स मध्ये हा मेसेज दिलेला आहे नोटपॅडचा, आणि मेसेज बॉक्स बटन्स ओके आणि कॅन्सल दिलेला आहे, आणि मेसेज बॉक्स आयकॉन इन्फॉर्मेशन दिलेला आहे. तर आपण आता रन करून पाहूयात. हे पहा, आपला कोड किंवा नोटपॅड जी डिझाईन केली होती ते इथं रन झालेलं आहे. हे पहा, खाली जी स्टेटस स्ट्रिप आहे तिथं आपण टॅप केल्यानंतर आपल्याला करंट डेट आणि टाइम शो होईल आणि प्रोग्रेस बारही 50 दाखवला आहे. तर इथं आपण आता काहीतरी टेक्स्ट लिहूया. हे पहा, आपण याचा थोडा फॉन्ट वाढवून पाहूया. सिलेक्ट ऑल हे की यूज करूया. सिलेक्ट फॉर्मॅट मध्ये फॉन्ट मध्ये जाऊन आपण 16 घेऊया साईज. हे पहा, साईज वाढलेली आहे. फॉर्मॅट मध्ये जाऊन आपण याला बोल्ड करूया. बोल्ड पण झालेलं आहे. इटॅलिक करून पाहूया. इटॅलिक पण होत आहे. अंडरलाईन, स्ट्राईक आउट पण झालेलं आहे. आपण याचा कलर चेंज करून पाहूयात. कलर हे ऑरेंज घेऊयात. ओके. हे पहा, ऑरेंज पण झालेलं आहे. बोल्ड. एडिट मध्ये जाऊन आपण याला सिलेक्ट ऑल करूया. सिलेक्ट ऑल करून कॉपी करून पेस्ट करूयात. हे पहा, पेस्ट ही झालेलं आहे. अजून पेस्ट करून पाहूया. हे पहा, पेस्ट पण झालेलं आहे. याला आपण अंडू करून पाहूया. हे पहा, रिडू करून पाहूया. आहे, परत आलं. कट करून पाहूया. आपण सिलेक्ट एवढा पोर्शन सिलेक्ट करू. कट करून पाहूयात. हे पहा, कट पण होत आहे. अंडू, रिडू, डेट, टाइम, सिलेक्ट ऑल, फॉन्ट, डेट आणि टाइम. हे पहा, करंट डेट आणि टाइम दाखवत आहे. हेल्प मध्ये, अबाउट मध्ये हे पहा, इन्फॉर्मेशनचा आयकॉन हे दिलेलं आहे. ओके आणि कॅन्सल हे 2 बटन यूज केलेले आहेत. फॉर्मॅट मध्ये हे यूज केलेलं आहे. एडिट मध्ये पण झालेलं आहे. फाईल मध्ये आपण न्यू हे फाईल यूज करून पाहूया.
ही फाईल ओपन झालेली आहे. हे पहा, इथे ही फाईल ओपन झालेली आहे, जे आपल्याला ओपन करायची आहे. आपली फाईल ही सेव्ह पण होईल. हे पण हे पहा, इथं आलेलं आहे, सेव्ह पण झालेली आहे. एक्झिट हा आपला नोटपॅड अशा प्रकारे आपण बनवलेला आहे. जो आपला मेन नोटपॅड असतो त्यामध्ये ब्रीफ आणि डिटेल्समध्ये माहिती आहे, पण हा सिम्पल नोटपॅड जो बनवलेला आहे, जो आपल्याला डेली यूजसाठी युजफुल ठरेल, आणि हा सिम्पल आणि खूप छान आहे. आणि यामध्ये आपण सिम्पल्स मेनू घेतलेले आहेत, जे आपल्याला यूज होतील. सो थँक यू फॉर दिस.